ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या 7.5चे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार लग्नाशी संबंधित आहे. दुसरा प्रकार चंद्र लग्न किंवा राशीशी संबंधित आहे आणि तिसरा प्रकार हा सूर्य लग्नाशी संबंधित आहे. भारतामध्ये चंद्रावरून शनीची 7.5 काढण्याची पद्धत प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. यानुसार शनी जेव्हा चंद्र राशीतून पारगमन करतात तेव्हा ती 7.5 मानली जाते. त्याचा प्रभाव 30 महिन्यांपासून ते 30 महिन्यापर्यंत आपल्या राशीत प्रवेश केल्यानंतर जाणवतो. 7.5च्या वेळी शनी व्यक्तीने केलेल्या भूतकाळातील कर्मांचा हिशोब घेतो. ज्याप्रमाणे घराची संपूर्ण जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तीला काही काळानंतर त्याचा हिशोब द्यावा लागतो आणि चुकीचे निर्णय घेतल्याबद्दल त्याला त्याची भरपाई किंवा शिक्षा भोगावी लागते. अशाच प्रकारे 7.5 देखील व्यक्तीने केलेल्या कर्माची शिक्षा असते. परंतु 7.5मध्ये केवळ त्रासच होतो हा निव्वळ गैरसमज आहे. शनीच्या 7.5मुळे केवळ दुःख किंवा त्रासच होतो असे नाही, तर या काळात फक्त व्यक्तीने केलेल्या कर्माचे फळ व्यक्तीला मिळत असते. ज्यांनी भूतकाळामध्ये सत्कर्म केले आहे, ज्यांनी मागील काळामध्ये लोकांची मदत केलेली आहे आणि अशा व्यक्तीने कुणाचेच वाईट केलेले नसेल, तर त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे सुवर्ण काळ असतो. राजा विक्रमादित्य, राजा नल, राजा हरिश्चंद्र अशा अनेक राजांनी 7.5मध्ये उत्तम प्रकारे काम केल्याची उदाहरणे आहेत. 7.5 30 वर्षांमधून एकदा प्रत्येक माणसावर नक्कीच येते. धनु, मीन, मकर किंवा कुंभ राशीमध्ये 7.5 असेल तर त्रास कमी होतो. पण 4थ्या, 6व्या, 8व्या, 12व्या राशीत असेल तर मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मोठा त्रास होण्याची शक्यता असते. असे असले तरी हा त्रास सर्वस्वी प्रत्येकाच्या बऱ्या वाईट कर्मावर अवलंबून असतो. जेव्हा तुम्हाला 7.5 असते तेव्हा या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायला हव्यात. 7.5च्या कालावधीमध्ये व्यक्तीने चुकूनसुद्धा नीलम रत्न धारण करू नये, नाहीतर लाभाऐवजी तुमचे जास्त नुकसानच होण्याची शक्यता असते. या काळामध्ये कोणतेही नवीन काम, नवीन उद्योग सुरू करण्याचे टाळावे. कारण जेव्हा शनी 4th, 6व्या, 8व्या आणि 12व्या घरात प्रवेश करतो तेव्हा तो व्यक्तीच्या संपत्तीचा नाश करतो. म्हणून
शनीच्या या मुहूर्तांचा अगोदरच विचार करायला हवा. शनीचा प्रकोप तुम्हाला टाळायचा असेल तर तुम्ही पुढील गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. ज्योतिषशास्त्राच्या मते प्रत्येक व्यक्तीने जप, तपश्चर्या यांचे जे काही नियम शास्त्रामध्ये सांगितले आहेत ते नियम साडेसाती सुरू होण्यापूर्वी पाळायला हवेत. शनीचा प्रकोप टाळण्यासाठी रावणाने आपल्या बंदिवासात पाय बांधून आपले डोके खाली ठेवले होते, जेणेकरून शनीची वक्रदृष्टी त्याच्यावर पडू नये असा त्याचा उद्देश होता. आता आपण पाहणार आहोत सध्या शनीचा प्रकोप सुरू असून आत्तापासून ज्यांना शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे अशा कोणत्या 6 राशी आहेत त्यांच्याविषयी आता आपण पाहणार आहोत. शनीच्या प्रकोपातून मुक्त होणारी पहिली राशी म्हणजेच त्या राशीविषयी आपण आता पाहणार आहोत. शुक्र या पहिल्या राशीच्या लाभस्थानात आहे. तेथून तो तुमच्या मंगळाशी केंद्रयोग करील. आता तुमच्या आशा आकांक्षा काही प्रमाणामध्ये पल्लवित होऊ शकतील. तुमची आनंदी आणि आशादायक वृत्ती तुम्हाला मदत करणारी ठरेल. तुमच्या कुंडलीमध्ये चतुर्थ स्थानातील गुरु आता मार्गी होणार आहे. चंद्र गुरु युती याच स्थानात होईल. बुधाचा शनीशी त्रिकोण होणार आहे, त्यामुळे अपेक्षित आर्थिक लाभ होतील आणि त्यामुळे झालेली दगदग आणि धावपळ याचे चीज होईल. तसेच या काळामध्ये रवी तुमच्या राशीमध्ये आता प्रवेश करणार आहे, त्यामुळे तुमची महत्त्वाकांक्षा वाढवायला तो उपयोगी पडेल. काहीतरी चांगले घडेल अशी आशा आता तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. स्वतंत्र व्यवसाय उद्योग करणाऱ्यांना मात्र एकट्याने सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. जे आणि जसे काम मिळेल ते स्वीकारा, कारण त्यामुळे तुमची पैशाची अडचण दूर होईल. मात्र या काळामध्ये पैशाचा काटकसरीने वापर करा. स्पर्धकांच्या बाबतीमध्ये सावध राहा. ज्यांची स्वतःची कारखानदारी आहे किंवा उद्योग आहे त्यांनी आपल्या कामगारांकडे विशेष लक्ष द्या. कोणतेही काम वेळेवर पूर्ण करण्याचा नियम किंवा शिस्त लावून घ्या. कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त विचार न करता काम करत राहणे हे तत्त्व अवलंबल्यास तुम्हाला आता भरपूर पैसे मिळू शकतील. नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी बोलणे कमी आणि काम जास्त हे पथ्य पाळले पाहिजे. नोकरदारांना अविश्रांत मेहनत करण्याची आवश्यकता राहील. त्याचप्रमाणे आता तुमचे वरिष्ठ कामानिमित्ताने जास्त काम देतील, परंतु तुम्हाला जास्त सवलती देखील मिळणार आहेत. कोणतेही काम बिनचूकपणाने पार पाडण्यासाठी प्रयत्न करत राहा. या राशीच्या लोकांना आता कौटुंबिक जीवनामध्ये सकारात्मक वातावरण प्राप्त होऊ शकेल. घरामध्ये
छोटे मोठे तणाव निर्माण होतील, परंतु यावेळी सावध राहून हे तणाव किंवा वाद वाढणार नाहीत याची दक्षता घ्या. प्रकृतीच्या तक्रारी आता कमी होणार आहेत. मित्रांनो, ही भाग्यवान राशी म्हणजे मीन राशी होय. आता आपण पाहणार आहोत शनीचा प्रकोप किंवा त्रास आजपासून कमी होणारी दुसरी भाग्यवान राशी. या राशीच्या कुंडलीमध्ये रवी गुरुशी त्रिकोण तर प्लुटोशी लाभयोग निर्माण करेल. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या इच्छा आकांक्षांना खतपाणी मिळेल असे ग्रहमान आहे. सप्तम स्थानातील गुरु मार्गी होणार आहे आणि तो तुमच्या राशीचा अधिपती असल्याने एक विशिष्ट ध्येय नजरेसमोर ठेवून तुम्हाला वाटचाल करायची आहे. जी संधी तुमच्या पुढे येईल त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतलात तर तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. म्हणून अतिविचार न करता मिळालेल्या संधीचा चांगला फायदा उठवा. उत्तर काळामध्ये रवीचा शनीशी तर मंगळाचा गुरुशी त्रिकोण निर्माण होईल. शुक्राचा हर्षलाशी लाभयोग तयार होईल. त्यामुळे तुम्हाला घर आणि कार्यक्षेत्र या दोन्ही आघाड्यांवर सहजपणे विजय मिळेल. आपले वेगळेपण व्यक्त करण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. व्यापार उद्योगाच्या क्षेत्रात जादा पैसे मिळवण्याच्या नादामध्ये वाईट मार्गाला लागू नका. हे पथ्य पाळल्यास तुम्हाला उत्तम पैसा मिळून तुमची चांगली प्रगती होईल. एखादे नवे काम मिळवण्यासाठी भेटीगाठी चर्चा कराल, परंतु कोणतेही काम स्वीकारण्यापूर्वी त्याच्यातील बारकावे नीट समजून घ्या. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना अनपेक्षितरित्या एखादी चांगली संधी चालून येईल. भागीदारीत व्यवसाय असल्यास त्यातून सुद्धा चांगला नफा मिळेल. या काळात तुम्ही एखादा नवीन उपक्रम किंवा एखादा नवीन व्यवसाय सुरू केल्यास त्यातून तुम्हाला उत्तम पैसा उभा करता येईल. नोकरीत असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या आवडीचे काम मिळेल. वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील, त्यामुळे तुमचा उत्साह ओसंडून वाहेल. त्याचप्रमाणे नोकरीमध्ये अनपेक्षित बदली किंवा एखाद्या वरिष्ठ कामासाठी तुमची निवड होऊ शकते. घरामध्ये आप्तेष्ट मित्रमंडळी यांच्याशी तुम्ही सुसंवाद साधाल. घरातील वातावरण आनंदाचे राहील. घरातील सर्व सदस्य तुम्हाला चांगले सहकार्य देतील. त्याशिवाय तुमचा मान सन्मान देखील करतील. मात्र या काळामध्ये विनाकारण धावपळ दगदग टाळावी लागेल. उत्साह वाढून मनामध्ये आनंद निर्माण होईल. त्यामुळे उत्तम आरोग्याची देखील तुम्हाला प्राप्ती होऊ शकेल. मित्रांनो, ही भाग्यवान राशी म्हणजे धनु राशी होय. शनीच्या प्रकोपापासून मुक्त होऊ शकणारी तिसरी राशी आता आपण पाहणार आहोत. या राशीच्या सप्तम स्थानामध्ये बुध असून गुरुचा मंगळाशी तर रवीचा शनीशी त्रिकोण योग होईल. त्यामुळे तुमचे यापूर्वी पैशासंबंधी अडलेले व्यवहार आता मार्गी लागतील आणि त्यांना चालना मिळेल. तुमच्या राशीचा अधिपती रवी
अष्टम स्थानामध्ये प्रवेश करेल. तर शुक्राचा हर्षलाशी शुभयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे ग्रहमान अत्यंत चांगले असल्याने मी म्हणेन तीच पूर्व दिशा हा तुमचा स्वभाव आता जागृत होईल. असे असले तरी अतिउत्साहाला आवर घाला असा तुम्हाला सल्ला आहे. मंगळ वक्री होणार असून शुभ सप्तम स्थानात येईल. तसेच शुक्र देखील सप्तम स्थानामध्ये प्रवेश करत असल्याने तुम्हाला मनासारखा पैसा या काळामध्ये मिळेल. उद्योग व्यवसाय असणाऱ्यांनी नियोजनाशिवाय कोणतेही काम सुरू करू नका. परदेशामध्ये नोकरीसाठी जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतील. कुणालाही भलतीच आश्वासने देऊ नका. भागीदारीमध्ये व्यवसाय असणाऱ्यांना भागीदार किंवा जोडीदाराने एखादी कल्पना किंवा प्रस्ताव दिल्यास त्याचा अवश्य स्वीकार करावा, कारण भविष्यासाठी तुम्ही त्यातून उत्तम पैसा कमावू शकाल. या काळामध्ये भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व द्या. जोडधंद्यामधून तुम्हाला चांगला फायदा संभवतो. नोकरदार व्यक्तींना या काळामध्ये इथून पुढे पगारवाढ, अधिकारात वाढ आणि चांगल्या सुविधा मिळू शकतील. मात्र अति आत्मविश्वासाच्या भरात किंवा गडबडीमध्ये एखादा चुकीचा निर्णय घेऊ नका. नवीन नोकरी स्वीकारण्यापूर्वी सर्व बाबी पडताळून पहा. तसेच कामाचे स्वरूप नीट समजून घ्या. कौटुंबिक जीवनामध्ये मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. तो तुमच्यासाठी हिताचा असेल. या कालावधीमध्ये काही खर्चिक प्रसंग उद्भवू शकतात, परंतु ते तुम्हाला फारसे त्रासदायक ठरणार नाहीत. इतका पैसा तुम्हाला मिळू शकतो. जादा पैशाच्या मोहाने अधिकारांचा गैरवापर करणे टाळा. तसेच अतिधाडससुद्धा करू नका. या राशीच्या विद्यार्थ्यांचा इथून पुढे आत्मविश्वास वाढेल. ग्रहमान अतिशय चांगले आहे. त्याचा फायदा उठवा आणि चांगले यश मिळवा. मात्र चुकीच्या मित्रांच्या नादी लागू नका. तरुणांना करिअरची नवी दिशा इथून पुढे मिळू शकते. विवाह उत्सुक तरुणांसाठी इथून पुढचा कालावधी चांगला आहे. उत्तम जोडीदार किंवा पार्टनरचा शोध घेणाऱ्यांना या काळामध्ये सुसंधी लाभून त्यांना उत्तम जोडीदार मिळू शकतो. कलाकार, खेळाडू, राजकारणी या क्षेत्रातील व्यक्तींना इथून पुढचा काळ हा अतिशय चांगला काळ असणार आहे. आणि ही नशीबवान राशी म्हणजे सिंह राशी होय. शनीच्या तडाख्यातून सुटून आता चांगले दिवस येऊ शकणारी पुढील राशी, तिच्याविषयी आपण पाहणार आहोत. या राशीच्या लोकांना धनस्थानातील गुरु आणि भाग्यस्थानातील बुध व शुक्र हे ग्रह तुम्हाला अतिशय अनुकूल आहे. कार्यक्षेत्र आणि व्यक्तिगत जीवनामध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला आता आनंद मिळणार आहे. या काळात तुमची जिद्द आणि इच्छा आकांक्षा वाढतील. कृतीला योग्य विचारांची जोड मिळाल्याने आता तुम्हाला सहजपणे यश मिळू शकेल. मंगळाचा गुरु आणि शुक्राशी त्रिकोण योग, तर रवी लाभस्थानात येईल. त्यामुळे तुमच्यातील रसिकतेला उधाण येईल. भरपूर काम करून भरपूर पैसे मिळवायचे आणि जीवनाचा
आस्वाद देखील घ्यायचा हा तुमचा उद्देश होता.